Exactly 300 years after the death of the great scientist Galileo, महान शास्त्रज्ञ, तुम्हाला गॅलिलिओ माहित आहे सर, तर महान शास्त्रज्ञ गॅलिलिओच्या मृत्यूनंतर करेक्ट 300 वर्षानंतर डॉक्टर स्टीफन हॉकिंग वॉज बॉर्न इन ऑक्सफर्ड. डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांचा जन्म ऑक्सफर्ड या शहरामध्ये झाला. ऑक्सफर्ड या भागामध्ये झाला. लंडन मधला तो भाग आहे. लंडन शहरातल्या ऑक्सफर्ड या भागामध्ये त्यांचा जन्म झाला. ऑन द 8th डे ऑफ जानेवारी 1942, 8 जानेवारी 1942 ला, 8 जानेवारी 1942 ला लंडनच्या या महानगरातील ऑक्सफर्ड या उपनगरामध्ये या ठिकाणी डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांचा या ठिकाणी जन्म झाला. मग त्यांचं किती वयाचे असताना ते वारले मुलांनो? तर या ठिकाणी त्यांचा जन्म 1942 ला झालाय, लक्षात घ्या. त्यांचा मृत्यू 2018 ला झालाय. 2018 मधून 1942 गेले 77 वर्षाचे झाल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला मुलांनो. म्हणजे ज्या माणसाला एका बोटाशिवाय काय हलवता येत नाही असा मुलगा 76 ते 77 वर्ष जगला मुलांनो. हे आपण लक्षात घ्या. त्याने आत्महत्या नाही केली, तो निराश नाही झाला, हे लक्षात घ्या. लिटिल डिड हिज पेरेंट्स नो दॅट, त्यांच्या आई वडिलांना हे माहीत नव्हतं. इथं लिटिलचा अर्थ नो असा आहे. इथं लिटिल याचा अर्थ फार कमी, पण इथं अर्थ आहे नो. म्हणजे लिटिल डिड हिज पेरेंट्स नो दॅट, त्यांच्या आई वडिलांना माहीतच नव्हतं की वन डे देअर लिटिल बॉय वुड बी हेल्ड ॲज वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ दिस सेंचुरी, की त्यांचा हा लहान मुलगा, त्यांचा हा जो, लक्षात घ्या, एक दिवस त्यांचा हा लहान मुलगा या ठिकाणी या शतकातला एक महान शास्त्रज्ञापैकी एक म्हणून ओळखला जाईल. टू बी हेल्ड म्हणजे टू बी अक्लेम्ड म्हणजे ओळखला जाणे. या ठिकाणी लिटिल हिज पेरेंट्स नो दॅट, त्यांच्या आई वडिलांनाही माहीत नव्हतं की वन डे, एके दिवशी, देअर लिटिल बॉय, हा त्यांचा लहान मुलगा, वुड बी हेल्ड, ओळखला जाईल ॲज वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ दिस सेंचुरी, या शतकातला एक महान शास्त्रज्ञापैकी एक शास्त्रज्ञ म्हणून त्यांचा लहान पोरगा ओळखला जाईल, ह्याची त्यांच्या आई वडिलांना बिलकुल कल्पना नव्हती. नायदर कुड एनीबडी इमॅजिन दॅट, कुणीही ही कल्पना देखील करू शकलेला नव्हता. कुड म्हणजे भूतकाळ, शकलेला नव्हता. कोणीही, लक्षात घ्या, अशी कल्पना करू शकलेला नव्हता की हिज माइंड वुड सोअर अप इन टू स्पेस लाईक लाईट, की त्यांचं जे मन आहे ते प्रकाशासारखं अवकाशामध्ये उंच भराऱ्या घेईल. त्यांचं मन, माइंड म्हणजे मन, प्रकाशासारखं अवकाशामध्ये उंच भराऱ्या घेईल याची कल्पना देखील कुणीही केलेली नव्हती. नायदर कुड एनीबडी इमॅजिन दॅट हिज माइंड वुड सोअर अप इन टू स्पेस लाईक लाईट. कुणीही, लक्षात घ्या, अशी कल्पना करू शकलेलं नव्हतं की त्यांचं मन प्रकाशाप्रमाणे अवकाशामध्ये उंच भराऱ्या घेईल. मोर इम्पॉर्टंटली, अधिक महत्वाचं हे, नन कुड प्रिडिक्ट दॅट, कुणीही हे भाकीत करू शकलं नाही, कुणी हे भविष्य सांगू शकलं नाही की ही वुड बी अ व्हेरी इपिटमी ऑफ द करेज, की ते धाडसाचं एक अत्यंत मूर्तिमंत रूप बनतील, ते धाडसाचं एक अत्यंत मूर्तिमंत रूप बनतील, असं देखील कुणी भाकीत, लक्षात घ्या, करू शकलेलं नव्हतं. बरोबर सर, धाडसाचं ते एक अत्यंत मूर्तिमंत रूप बनतील असंही, लक्षात घ्या, भाकीत असं कोणी भविष्य करू शकलेलं नव्हतं किंवा असं कोणी भविष्य व्यक्त करू शकलेलं नव्हतं. करेज इज अ वंडरफुल थिंग, धाडस ही एक विलक्षण गोष्ट आहे मुलांनो. वंडरफुल, करेज इज अ वंडरफुल थिंग, धाडस ही एक विलक्षण गोष्ट आहे. इट इज दॅट क्वालिटी, तो अशा प्रकारचा गुण आहे, विच मेक्स पीपल नॉट लूज हार्ट, की त्या गुणामुळे, लक्षात घ्या, मनुष्य निराश होत नाही. टू लूज हार्ट म्हणजे निराश होणे, डिस्करेज्ड. या ठिकाणी धाडस हा एक असे विलक्षण गोष्ट आहे. धाडस ही एक अशा प्रकारचा गुण आहे की जो, लक्षात घ्या, माणसाला निराश करत नाही. व्हेन फेस्ड विथ ग्रेट कॅलॅमिटी, जेव्हा तो मनुष्य मोठ्या संकटाला तोंड देतो. फेस म्हणजे तोंड देणे, कॅलॅमिटी म्हणजे संकट, नुकसान. या ठिकाणी जेव्हा एखादा मनुष्य मोठ्या संकटाला तोंड देतो तेव्हा, लक्षात घ्या, धाडस हा असा गुण आहे जो माणसांना निराश करत नाही, जो माणसांना, लक्षात घ्या, ना उमेद करत नाही. इट वुड नॉट बी एक्झास्करेशन टू से दॅट,
असं म्हणणं अतिशयोक्ती होणार नाही. एक्झागरेशन म्हणजे अतिशयोक्ती, ओव्हरस्टेटमेंट. असं म्हणणं ही अतिशयोक्ती होणार नाही. लक्षात घ्या, असं म्हणणं ही अतिशयोक्ती होणार नाही की डॉक्टर स्टीफन हॉकिंग, अ लिव्हिंग लिजंड ऑफ कॉस्मॉलॉजी, की डॉक्टर स्टीफन हॉकिंग हे विश्व निर्मिती शास्त्राचे, सायन्स ऑफ इन्व्हर्सचे या ठिकाणी महानायक होते. लिव्हिंग लिजंड, जे एक्स्ट्रीमली फेमस पर्सन. डॉक्टर स्टीफन हॉकिंग हे विश्व निर्मिती शास्त्राचे, कॉस्मॉलॉजी याचे एक महानायक होते, असं म्हणणं अतिशयोक्ती होणार नाही. इज अ व्हेरी पर्सॉनिफिकेशन ऑफ करेज अँड होप. धाडस आणि आशा याचं ते एक अत्यंत मूर्तिमंत रूप होते. डॉक्टर स्टीफन हॉकिंग हे धाडस आणि आशा याचे एक अत्यंत मूर्तिमंत रूप होते. पर्सॉनिफिकेशन, जे रिप्रेझेंटेशन ऑफ ऍब्स्ट्रॅक्ट क्वालिटी इन ह्युमन फॉर्म. म्हणजे जो अव्यक्त गुण आहे त्याचं मानवी स्वरूपामध्ये प्रतिनिधित्व करणं. अव्यक्त गुणाचं मानवी स्वरूपात प्रतिनिधित्व करणं म्हणजे पर्सॉनिफिकेशन. धाडस हा अव्यक्त गुण आहे, होप, आशा हा अव्यक्त गुण आहे, आणि या अव्यक्त गुणाचं मानवी स्वरूपात प्रतिनिधित्व करणं याला पर्सॉनिफिकेशन म्हणतात, मूर्तिमंत रूप. धाडस आणि आशा याचं अत्यंत मूर्तिमंत रूप जर कोण असेल तर ते म्हणजे डॉक्टर स्टीफन हॉकिंग. आशा म्हणजे काय, आशेनं जगणं म्हणजे काय, धाडसाने जगणं म्हणजे काय, हे जर बघायचं असेल तर तुम्हाला डॉक्टर स्टीफन हॉकिंगचं जीवन बघावं लागेल. डॉक्टर स्टीफन हॉकिंग हे धाडस आणि आशा ह्याचं मूर्तिमंत स्वरूप आहेत. लक्षात घ्या, ते कॉस्मॉलॉजी, सायन्स ऑफ इन्व्हर्स, विश्व निर्मिती शास्त्राचे महानायक आहेत. लक्षात घ्या, एक्सेप्ट हिज माइंड, त्यांच्या मनाशिवाय, एक्सेप्ट म्हणजे मन, हिज होल बॉडी इज बाउंड टू अ व्हीलचेअर. त्यांचं संपूर्ण शरीर लक्षात घ्या व्हीलचेअरला जखडलेलं होतं. एक्सेप्ट हिज माइंड, त्यांचं मन सोडून, मन वगळता, मन उंच भराऱ्या घ्यायचा अवकाशामध्ये, मन सोडून त्यांचं संपूर्ण शरीर व्हीलचेअरला जखडलेलं होतं. थँक्स टू अ क्रुएल क्वर्क ऑफ फेट. हा जो दैवाचा क्रूर खेळ होता याचेच आभार आपल्याला मानावे लागतील. कारण असा खुर्चीला खिळून राहिलेला, व्हीलचेअरला जखडून राहिलेला मनुष्यानं इतिहास घडवला, जगातला महान शास्त्रज्ञ बनला. येट ही वॉज वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ दिस सेंचुरी. एवढं असून सुद्धा तो ह्या शतकातला एक महान शास्त्रज्ञ बनला. लक्षात घ्या, या ठिकाणी दैवानं हा क्रूर खेळ केला होता. दैवानं, टू क्रुएल क्वर्क ऑफ फेट, दैवानं क्रूर खेळ केला होता. त्यांच्यावर त्यांचं संपूर्ण शरीर लुळं पांगळं करून टाकलं होतं. त्यांचं संपूर्ण शरीर खुर्चीला जखडलेलं असून सुद्धा फक्त त्यांचं मन जखडलेलं नव्हतं. मन हवेत उंच भरायला घ्यायचं, अवकाशात उंच भरायला घ्यायचं. ही नशिबाची क्रूर थट्टा होती. आणि असं असून देखील लक्षात घ्या, ते खरं तर नशिबाचे आभारच मानायला पाहिजेत. म्हणून ह्या माणसाने इतिहास घडवला. आज तो अनेक लोकांच्या समोर धाडसाचं मूर्तिमंत रूप आहे. लक्षात घ्या, आशेचं मूर्तिमंत रूप आहे. आणि म्हणून नशिबाने जी काही क्रूर थट्टा केली त्यांची, त्यावर आभार मानायला पाहिजे त्या नशिबाचा, की जो संपूर्ण खुर्चीला जखडलेला मनुष्य, मन वगळता संपूर्ण खुर्चीला जखडलेल्या माणसाने इतिहास घडवला आणि तो या शतकातला एक महान शास्त्रज्ञ होता. अन एव्हरेज चाइल्ड, एक सर्वसाधारण मुलाप्रमाणे स्टीफन ग्रू अप टू बी अ नॉर्मल टीनेजर. स्टीफन हा एक सर्वसाधारण किशोरवयीन मुलगा म्हणून वाढला, तुमच्या आमच्यासारखा. किशोरवयीन मुलगा म्हणजे काय सांगायचं, टीन एजर म्हणजे वय वर्ष 13 ते 17, 18 वयातला मुलगा. व 13 ते 17, 18 वर्षा वयापर्यंत, म्हणजे वयाच्या 14, 15व्या, 16व्या वर्षापर्यंत स्टीफन हा एक नॉर्मल मुलाप्रमाणे वाढला. काय बोलत होता, चालत होता, पळत होता, हलत होता, खेळत होता, ओके, टकाटक, इतर सर्व नॉर्मल मुलाप्रमाणे. अन एव्हरेज चाइल्ड, एक साधारण मुलाप्रमाणे. स्टीफन ग्रू अप टू बी अ नॉर्मल टीनेजर. स्टीफन हा एक सर्वसाधारण किशोरवयीन मुलांच्या प्रमाणे वाढला. फुल ऑफ मिस्चिफ अँड लॉट्स ऑफ लव्ह फॉर म्युझिक अँड मॅथमॅटिक्स. त्याच्यामध्ये लक्षात घ्या, तो भरपूर खोड्या करायचा,
खोडकर मुलगा होता, फुल ऑफ मिस्चिफ अँड लॉट्स ऑफ लव्ह फॉर म्युझिक अँड मॅथमॅटिक्स. संगीत आणि गणित याच्याबद्दल त्याच्या मनात पुष्कळ प्रेम होतं. गणित आणि मॅथमॅटिक्स याच्या लक्षात, मॅथमॅटिक्स आणि संगीत याच्याबद्दल त्याच्या मनात पुष्कळ, लॉट्स ऑफ म्हणजे पुष्कळ प्रेम होतं. खोडकर मुलगा होता त्या वयामधला. इवन दो हिज फादर वॉन्टेड टू स्टडी मेडिसिन, त्याच्या वडिलांची जरी इच्छा होती की आपल्या पोरानं वैद्यक शास्त्राचा अभ्यास करावा, आपल्या मुलानं लक्षात घ्या वैद्यक शास्त्राचा, मेडिकलचा, मेडिसिनचा अभ्यास करावा अशी त्याच्या बापाची इच्छा असली तरी ही वॉज बेंट ऑन स्टडिंग मॅथमॅटिक्स. ते लक्षात घ्या गणित शिकण्याकडे झुकले. गणित शिकण्याकडे त्याचा कल होता. टू बी बेंट ऑन म्हणजे कल असणे, इन्क्लाइन्ड टुवर्ड्स. ही वॉज इन्क्लाइन्ड टुवर्ड्स स्टडिंग मॅथमॅटिक्स. त्यांचा गणित शिकण्याकडे लक्षात घ्या त्यांचा कल होता. द युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्ड ऍट दॅट टाइम, त्या काळामध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठ जे होतं डिड नॉट हॅव अ कोर्स इन मॅथमॅटिक्स. ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये त्या वेळेला मॅथमॅटिक्स हा कोर्स नव्हता. सो ही ऑप्टेड टू स्टडी फिजिक्स इन्स्टेड. म्हणून त्यांनी गणिताच्या ऐवजी फिजिक्स हा विषय अभ्यासाला निवडला. टू ऑप्ट म्हणजे टू ऍक्सेप्ट, स्वीकारणे. त्यांनी लक्षात घ्या या ठिकाणी काय केलं, मॅथमॅटिक्सच्या ऐवजी फिजिक्स, भौतिकशास्त्र हा विषय लक्षात घ्या या ठिकाणी अभ्यासासाठी स्वीकारला. हे वय वर्ष लक्षात घ्या 16-17 होईपर्यंत लक्षात घ्या नॉर्मल मुलाप्रमाणे होते. त्याला चालता बोलता सगळं येत होतं छान, अगदी काही प्रॉब्लेम नाही, काही नाही, काही अडचण नाही, काही नाही. ऍट द एज ऑफ 17, वयाच्या 17व्या वर्षी स्टीफन स्टार्टेड नोटिसिंग दॅट, स्टीफनच्या असं लक्षात यायला सुरुवात झालं की ही वॉज बिकमिंग इन्क्रीजिंगली क्लस्मी, की ते अतिशय लक्षात घ्या एक वाढणारं जडत्व त्यांच्यात यायला लागले. हात पाय जड होत आहेत, अंग जड होत आहे. लक्षात घ्या क्लमसी म्हणजे ऑकवर्ड, एक त्याला असं ऑकवर्ड, असं एक वेगळेपण, एक जडत्व त्यांना जाणवायला लागलं. लक्षात घ्या. आणि स्टीफन स्टार्टेड नोटिसिंग दॅट ही वॉज बिकमिंग इन्क्रीजिंगली क्लस्मी. आणि स्टीफनना अशी लक्षात यायला लागलं की ते लक्षात घ्या की त्यांच्यामध्ये एक वाढणारं जडत्व यायला लागले. लक्षात घ्या. अँड इवन फेल डाऊन अ कपल ऑफ टाइम्स, आणि 1-2 वेळा ते खाली पडले सुद्धा अंगात जडत्व आल्यामुळं. अ कपल ऑफ म्हणजे 1-2 वेळा, फेलचं मूळ फॉल म्हणजे पडणे. 1-2 वेळा ते खाली पडले फॉर नो रिझन, काही कारण नसताना. काही धक्का लागला नाही, पायाला ठेच लागली नाही, काही नाही, काही नाही, आकाशात काय अडकलं नाही तरी ते पडले पायात जडत्व आल्यामुळं. काहीही कारण नसताना, फॉर नो रिझन, काहीही कारण नसताना लक्षात घ्या 1-2 वेळा ते खाली पडले. दिस परप्लेक्स्ड हिम, याच्यामुळे लक्षात घ्या ते गोंधळले, या गोष्टीने त्याला गोंधळवलं. परप्लेक्स्ड म्हणजे गोंधळवणे, बॅफल्ड, बिवाइल्डर्ड. This bewildered him, this baffled him, this perplexed him. या गोष्टीने त्याला गोंधळवलं. अरे मी असं कसं काय पडलो, काही कारण नसताना मी पडलो कसं काय. अँड ही वेंट टू सी हिज फॅमिली डॉक्टर, आणि म्हणून ते लक्षात घ्या आपल्या फॅमिली डॉक्टरला भेटायला गेले. हु डायग्नोज्ड हिम, ज्या डॉक्टरनी लक्षात घ्या असं रोगाचं निदान केलं. टू डायग्नोज म्हणजे रोग निदान करणे. काय रोग निदान केलं की कसं केलं की सफरिंग फ्रॉम एक्स्ट्रीमली रेअर डिसीज, की एक अत्यंत दुर्मिळ अशा प्रकारचा रोग त्यांना झालेला आहे. त्या डॉक्टरनं रोगाचं निदान केलं की अत्यंत दुर्मिळ, रेअर म्हणजे दुर्मिळ अशा प्रकारचा रोग त्यांना झालेला आहे. त्या रोगाचं नाव आहे ALS और LOU. ALS म्हणजे काय बघा सर, तर A म्हणजे लक्षात घ्या अॅमिओट्रॉफिक, L म्हणजे लॅटरल, आणि S म्हणजे लक्षात घ्या स्क्लेरोसिस. त्या रोगाचं नाव आहे ALS. फार लक्ष देऊ नका, तुम्हाला माहित असावं म्हणून मी दिले. त्याला ALS LOU नावाचा लक्षात घ्या घॅरिंग्स, ALS LOU घॅरिंग्स नावाचा रोग लक्षात घ्या, एक दुर्मिळ रोग त्यांना झालेला होता. दॅट अफेक्ट्स द नर्वस सिस्टीम, जो मज्जा संस्थेवर वाईट परिणाम करत होता. मज्जा संस्था म्हणजे लक्षात घ्या या ठिकाणी मेंदूकडे जाणाऱ्या सगळ्या नर्व्स, शरीर सगळं कंट्रोल होतं ना सर, हातापायाच्या हालचाली कोण कंट्रोल करतं, नर्वस सिस्टीम, मज्जा संस्था. आणि ज्याचा लक्षात घ्या त्या रोगाचा परिणाम त्याच्या मज्जा संस्थेवर झाला. अँड इव्हेंच्युअली विकन्स ऑल मसल्स ऑफ द बॉडी, आणि शेवटी अखेरीस इव्हेंच्युअली म्हणजे फायनली त्याच्या शरीरातील सर्व स्नायू दुर्बल झाले. ह्या रोगानं त्याच्या शरीरातील सर्व
स्नायू दुर्बल झाले, लक्षात घ्या. त्याला जो काही LSA-LOU गॅहरिंग नावाचा जो आजार झाला होता, लक्षात घ्या, त्या आजारानं मज्जासंस्थेवर, नर्वस सिस्टीमवर परिणाम केला आणि शेवटी लक्षात घ्या शरीरातील सर्व स्नायू दुर्बल बनले. स्टीफन सेज दॅट, स्टीफन असं म्हणतो की इवन ॲज अ चाइल्ड, अगदी लहान असताना सुद्धा हिज मसल कोऑर्डिनेशन वॉज नथिंग टू राईट होम अबाउट. लक्षात घ्या त्यांचं जे मसल कोऑर्डिनेशन होतं, म्हणजे पेन धरणं, पेन धरताना लिहिणं, लक्षात घ्या हे असं, हे एवढं लक्षात घ्या घरी बसून लिहितात हे चांगलं नव्हतं. नथिंग टू राईट होम अबाउट म्हणजे चांगला नसणे, म्हणजे नॉट गुड, नॉट गुड, लक्षात घ्या. म्हणजे हिज मसल कोऑर्डिनेशन वॉज नॉट गुड, हिज मसल कोऑर्डिनेशन वॉज डल. त्यांचं मसल कोऑर्डिनेशन लक्षात घ्या चांगलं नव्हतं अगदी लहान असताना सुद्धा. दोन बोटामध्ये पेन धरून ते लिहिणं वगैरे जर अवघड व्हायचं त्यावेळेला सुद्धा. ही रिकलेक्ट्स दॅट, त्यांना असं आठवतं की, रिकलेक्ट म्हणजे आठवणे, रिमेंबर, त्यांना असं आठवतं की हिज हँड रायटिंग वुड सेंड हिज टीचर इन टू अ फिट ऑफ फ्रेन्झी. त्यांच्या हस्ताक्षरामुळे त्यांच्या शिक्षकाला खूप राग यायचा. टू सेंड इन टू अ फिट ऑफ फ्रेन्झी म्हणजे व्हायलंट एजिटेशन, संताप. त्यांचं हस्ताक्षर बघून त्यांच्या शिक्षकाला संताप यायचा, रागवायचे ते, राग यायचा. पण त्याला कळायचं नाही का होते, कारण लहान मूल असताना सुद्धा त्यांचं जे मसल कोऑर्डिनेशन आहे, ते मसल कोऑर्डिनेशन बोटामधलं म्हणा, हाताचं म्हणा, ते पेन धरण्याचं म्हणा, ते चांगलं नव्हतं आणि त्यामुळे त्यांचं हस्ताक्षर बरोबर यायचं नाही आणि त्यांचं हस्ताक्षर बघून शिक्षक संतापायचे. हे त्यांना आठवतं, लक्षात घ्या. नॉर वॉज ही इन्क्लाइन्ड टुवर्ड स्पोर्ट्स, ते खेळाकडे सुद्धा वळले नाहीत, कारण त्यांना थोडं जडत्व जाणवत असल्यामुळं, शरीरामध्ये थोडं जडत्व जाणवत असल्यामुळं ते खेळाकडे पण झुकले नव्हते. इन्क्लाइन म्हणजे झुकणे, वळणे. नेव्हरदलेस असं असलं तरी वयाच्या 17व्या वर्षापर्यंत किंवा वयाच्या 21व्या वर्षापर्यंत, हे डॉक्टरांनी त्यांना आजार झाल्याचं केव्हा सांगितलं, वयाच्या 21व्या वर्षी. वयाच्या 21व्या वर्षी त्यांना हा आजार झाल्याचं सांगितलं. त्याशी 1-2 वेळा पडले वयाच्या 21व्या वर्षी. म्हणजे तोपर्यंत ते बऱ्यापैकी चांगले होते, चालत बोलत होते. हा थोडा दोष होता, हाताचं कोऑर्डिनेशन चांगलं नव्हतं, थोडंसं अक्षर बाद यायचं, पण चालायला फिरायला यायचं. खेळात भाग काय घ्यायला येत नव्हतं, थोडं जडत्व होतं, पण त्यांनी कधी खेळात भाग घेतला नव्हता. लक्षात घ्या, बरोबर आहे का बघा. असं असलं तरी या ठिकाणी नेव्हरदलेस असं असलं तरी दिस डिसीज केम ॲज अ बोल्ट फ्रॉम द ब्ल्यू. अ बोल्ट फ्रॉम द ब्ल्यू म्हणजे अ सडन शॉक. हा रोग लक्षात घ्या असा एक असा धक्का देणारी गोष्ट होती. लहानपणाचं त्यांना आठवत होतं की माझ्या हाताचं कोऑर्डिनेशन, मसलचं कोऑर्डिनेशन चांगलं नव्हतं, माझं हस्ताक्षर चांगलं येत नव्हतं, माझं हस्ताक्षर बघून शिक्षकांना संताप येत होता, हे त्यांना सगळं आठवलं. पण असं जरी असलं, लक्षात घ्या, नेव्हरदलेस असं जरी असलं, इन स्पाइट ऑफ दिस डिसीज केम ॲज अ बोल्ट फ्रॉम द ब्ल्यू. अ बोल्ट फ्रॉम द ब्ल्यू ही फ्रेज आहे. अ बोल्ट फ्रॉम द ब्ल्यू म्हणजे अ सडन शॉक. लक्षात घ्या, हा जो आजार आहे तो त्यांच्यासाठी एक मोठा धक्का होता, एक हादरवून टाकणारी या ठिकाणी लक्षात घ्या त्यांच्यासाठी गोष्ट होती. आणि 17-18 वर्षी ते 1-2 वेळा पडले होते, लक्षात घ्या. आणि वयाच्या 21व्या वर्षी त्यांना शेवटी कळालं की त्यांना हा आजार झालेला आहे आणि ह्या आजारामुळे त्यांच्या शरीरातील सर्व स्नायूवर त्याचा दुष्परिणाम होतो आहे, असं त्यांना या ठिकाणी कळालं, लक्षात घ्या. बरोबर आहे का बघा सर. तर आता या ठिकाणी बघूया, हाऊ मच टाइम ही हॅड लेफ्ट ऑन दिस प्लॅनेट वॉज व्हेरी अनसर्टन. या पृथ्वीवर, प्लॅनेट म्हणजे ग्रह, पृथ्वी, या पृथ्वीवर लक्षात घ्या त्यांचा किती वेळ राहिलाय, शिल्लक राहिलाय. टू लिव्ह म्हणजे शिल्लक राहणे, टू लिव्ह म्हणजे लक्षात घ्या शिल्लक राहणे. या लक्षात घ्या पृथ्वीवर त्यांचा किती वेळ शिल्लक राहिलेला आहे, वॉज व्हेरी अनसर्टन. हे खरोखरच खूप अनिश्चित होतं. हाऊ मच टाइम ही हॅड लेफ्ट ऑन दिस प्लॅनेट, या पृथ्वीवर त्यांचं वेळ किती शिल्लक राहिलाय, म्हणजे त्यांचं आयुष्य किती शिल्लक राहिले या पृथ्वीवर, वॉज व्हेरी अनसर्टन. हे खूप अनिश्चित होतं. लक्षात घ्या, वयाच्या 21-22व्या वर्षी मुलांनो, वयाच्या 21-22व्या वर्षी त्यांना हा आजार झाल्याचं सांगितलं आणि त्यांचं ह्या पृथ्वीवरचं आयुष्य किती आहे अजून हे अनिश्चित होतं. म्हणून त्यांना आत्महत्या केली का?
मरणार आहे म्हणून त्याने आत्महत्या केली का? नाही. तो किती वर्ष जगला आपण बघितलं, लक्षात घ्या सर. तो 76 किती वर्ष बघा, 76-77 वर्ष या ठिकाणी तो लक्षात घ्या जगला, आपण बघितलं इथं. तो 76-77 वर्ष या ठिकाणी जगल्याचं आपण पाहिले बघा सर. 76 76-77 वर्ष या ठिकाणी जगला, लक्षात घ्या सर. आणि तो जवळजवळ 49 ते 50 वर्ष व्हीलचेअरवर होता सर. 49 years ऑन व्हीलचेअर, कॅन मूव्ह ओनली वन फिंगर. तर फक्त एक बोट त्याचा हलत, 49 वर्ष मुलानो. म्हणजे जर 76 वर्षामधले समजा हे 50 काढले तर लक्षात घ्या, जे वयाच्या 26-27व्या वर्षापासून तो हलू शकत नव्हता, लक्षात घ्या सर. 21व्या वर्षी त्याला कळालेलं होतं, लक्षात घ्या, की आपल्याला हा आजार आहे म्हणून, लक्षात घ्या. बरोबर आहे का बघा. आणि अशा प्रकारचं या ठिकाणी आपण पाहतो की ह्या पृथ्वीवर त्याचं आयुष्य किती शिल्लक राहिले हे माहित नव्हतं. इनडेफिनाइट होतं, अनसर्टन होतं, अनिश्चित होतं. द प्रोग्नोसिस वॉज बॅड. म्हणजे जे रोगाचं भवितव्य आहे, फोरकास्ट ऑफ डिसीज, हे जे रोगाचं भवितव्य जे आहे ते वाईट होतं. म्हणजे हा रोगाचं भवितव्य चांगलं नव्हतं. अँड द डॉक्टर्स सेड, अँड डॉक्टर्स म्हणाले होते, दे कुड नॉट डू मच, काय करू शकणार नाही. दे म्हणजे कोण? डॉक्टर्स. दे हा शब्द कोणासाठी आलाय सांगा सर? डॉक्टर्स साठी आलाय सर. डॉक्टर्स कुड नॉट डू मच. हे डॉक्टर्स खूप काही करू शकणार नव्हते, यात काही बरं करू शकत नव्हते, या आजारावर काही उपाय नव्हता. अनडाउंटेड, निर्भयपणे, फेअरलेसली, निर्भयपणे, स्टीफन डिसाइडेड, स्टीफननी ठरवलं टू कंटिन्यू हिज रिसर्च. त्यानं आपलं संशोधन चालू ठेवायचं ठरवलं, लक्षात घ्या सर. हा रोग झालाय, आपण मरणार आहे, आपलं शरीर हलणार नाहीये, आपण जखडून राहणार आहे, हे सगळं माहीत असून देखील स्टीफन डिसाइडेड टू कंटिन्यू हिज रिसर्च. स्टीफन आपलं संशोधन चालू ठेवायचं ठरवलं. टू कंटिन्यू म्हणजे चालू ठेवणे, रिसर्च म्हणजे संशोधन. अँड एव्हर गॉट एंगेज्ड टू अ जेन वाइल्ड. जेन वाइल्ड हे एका महिलेचं नाव आहे, त्याच्या प्रेयसीचं नाव आहे, आणि त्यानं ह्या प्रेयसी बरोबर आपला विवाह निश्चित केला, लक्षात घ्या. माहीत असून देखील की आपलं शरीर हलणार नाहीये. पत्नी ही फक्त शरीर संबंधापुरती नसती मुलांनो. पत्नी ही लक्षात घ्या जीवनाची संगिनी असते, जीवनाच्या सुखदुःखाची वाटेकरी असते. ती फक्त शरीराची भागीदारी नसते. आणि म्हणून त्यानं लक्षात घ्या या ठिकाणी जेन वाइल्ड या महिलेबरोबर आपला विवाह निश्चित केला. एवढं सगळं माहीत असून हॉकिंग सेज दॅट, हॉकिंग असं म्हणतो की आयरॉनिक ॲज इट मे साऊंड, हे तुम्हाला थोडंसं उपरोधिक वाटेल की माझं शरीर काही काम करणार नाहीये, माझ्या शरीरातले स्नायू काही काम करणार नाहीये, मी खुर्चीला जखडून राहणार आहे, तरी सुद्धा मी माझा विवाह निश्चित केलाय, हे तुम्हाला ऐकून उपरोधिक वाटेल. आयरॉनिक ॲज इट मे साऊंड, हे तुम्हाला थोडंसं या ठिकाणी उपरोधिक भासेल. साऊंड म्हणजे सीम, भासणे. इट इज ॲट धिस डिस्मल स्टेज, ह्या निराशजनक टप्प्यावर, डिप्रेशन मोड, ॲट धिस डिप्रेशन मोड, या डिप्रेशन मोडवर, या डिस्मल स्टेजवर, या निराशजनक टप्प्यावर हा माझा निर्णय की जेन वाइल्ड बरोबर विवाह निश्चित करण्याचा हा निर्णय, हा तुम्हाला कदाचित उपरोधिक वाटेल. परंतु लक्षात घ्या, ही बिगॅन एन्जॉईंग लाईफ द मोस्ट. पण त्यांनी आपल्या जीवनाचा जास्तीत जास्त आनंद लुटायला सुरुवात केली होती. बरोबर, जसं आहे तसं आपण जीवनाचा आनंद लुटूया. मला आठवतं करोना काळामध्ये सुद्धा लक्षात घ्या, लोकांना बाहेर पडता येत नाही, तरी सुद्धा लोक घरामध्ये राहून आपल्या बायका बरोबर, आपल्या मुलांच्या बरोबर खेळतायत, कॅरम खेळतायत, पत्ते खेळतायत, आनंदोत्सव साजरा करतायत, टीव्ही पाहतायत, घरी नवीन नवीन या ठिकाणी लक्षात घ्या स्वयंपाक बनवतायत, घरी काहीतरी कपाट लावतायत, बरोबर लक्षात घ्या, काही कपडे शिवतायत, काही नवीन नवीन घरी करायला लागलेत. लक्षात घ्या, आपल्या आनंदाचा जसा येईल तसा काळ त्याचा जीवनाचा आनंद लुटतायत मुलांनो. ही बिगॅन एन्जॉईंग लाईफ द मोस्ट. हे असं असून, हा असा अगदी आजार झालेला असून त्यानं आपल्या जीवनाचा आनंद लुटायला सुरुवात केलेली होती. बिगॅन हे V2 आहे, लक्षात घ्या सर. मूळ रूप काय बघा सर? टू बिगिन, BEGIN. त्याचा भूतकाळ काय बघा सर? बिगॅन, BEGAN. त्याचं तिसरं रूप काय बघा सर? बिगन. आणि याचा अर्थ काय? सुरुवात करणे. याचा अर्थ काय बघा सर? सुरुवात करणे. त्यानं आपल्या जीवनाचा आनंद लुटायला सुरुवात केली होती. धिस ही सेज
वॉज बिकॉज ही स्टार्टेड लिव्हिंग लाईफ फॉर द मोमेंट. असं त्यानं का केलं तर तो सांगतो की मी क्षणिक जीवन जगायला सुरुवात केली होती. आजचा दिवस आनंदात गेला पाहिजे, उद्याचं उद्या बघू. आजचा दिवस आनंदात गेला पाहिजे, लक्षात घ्या. क्षणिक जीवन, लाईफ फॉर द मोमेंट. मोमेंट म्हणजे क्षण. क्षणिक जीवन जगायला मी सुरुवात केली होती, लक्षात घ्या. उद्याचं उद्या बघू, जगलं तर जगलं उद्या. लक्षात घ्या, दिवसभराचा प्लॅन तो करायचा, लक्षात घ्या. आज दिवसात काय करायचं पुढचं माहित नाही. त्यानं क्षणिक जीवन जगायला सुरुवात केलेली होती, जीवनाचा आनंद घ्यायला सुरुवात केली होती. अँड कंटिन्यूड हिज डॉक्टरल रिसर्च. आणि वयाच्या 27व्या वर्षी त्यांनी डॉक्टरल रिसर्च, पीएचडीचं संशोधन चालू ठेवलं होतं. विथ रिन्यूड व्हिगर, नव्या जोमानं मुलानं, विथ रिन्यूड व्हिगर, नव्या जोमाने त्यांनी आपल्या संशोधनाचं कार्य या ठिकाणी चालू ठेवलं होतं. वयाच्या, लक्षात घ्या, 21व्या वर्षी त्याला ह्या आजाराविषयी कळालं. आपण पाहतोय मुलानं, इथं ही वॉज 21 जेव्हा त्याला कळालं की लक्षात घ्या आपल्याला हा आजार झालेला आहे, लक्षात घ्या. वयाच्या 17व्या वर्षी 1-2 वेळा तो पडलेला होता, लक्षात घ्या. त्याला जडत्व जाणवत होतं. वयाच्या 21व्या वर्षी त्याला कळालं की हा आजार आपल्याला झालेला आहे. आणि वयाच्या 27व्या वर्षी तो खुर्चीला खेळला, लक्षात घ्या. खुर्चीला खेळून राहिला. एवढ्या सगळ्या परिस्थितीमध्ये त्यानं, लक्षात घ्या, आपल्या पीएचडीचं कार्य, नव्या जोमानी संशोधनाचं कार्य, विथ रिन्यूड व्हिगर, नव्या जोमानी या ठिकाणी चालू ठेवलेलं होतं. इन द मीन व्हाईल, या दरम्यानच्या काळामध्ये द डिसीज वर्कड इट्स वे इन टू द स्टीफन्स बॉडी. ह्या रोगानं या ठिकाणी स्टीफनचं शरीरावर परिणाम करायला सुरुवात केली होती. टू वर्क म्हणजे टू अफेक्ट, परिणाम करणे. द डिसीज अफेक्टेड इट्स वे इन टू द स्टीफन्स बॉडी. या रोगानं स्टीफनच्या शरीरावर परिणाम करायला सुरुवात केली होती. अँड लेफ्ट हिम डिसॅबल्ड, आणि त्याला अपंग करून सोडलं. ह्या रोगाने त्याला अपंग करून सोडलं. आता त्याचं वय 27, लक्षात घ्या. ही बिगॅन स्टडिंग द कन्सेप्ट ऑफ ब्लॅक होल्स. त्यांनी, लक्षात घ्या, ब्लॅक होल्स ही संकल्पनेचा अभ्यास करायला सुरुवात केलेली होती. टू गेट हिज पीएचडी, आपली पीएचडी मिळवण्यासाठी. बाय धिस टाइम, या वेळेतोपर्यंत, म्हणजे त्यावेळेला त्याचं वय 27 होतं. हा पीएचडीचा ब्लॅक होल्स ह्या संकल्पनेचा तो अभ्यास करायला त्यानं सुरुवात केली होती. आणि ह्या वेळेपर्यंत, म्हणजे 1969 ते वयाच्या 27व्या वर्ष त्याचं, ही वॉज कन्फाइन्ड टू अ व्हीलचेअर. तो एका व्हीलचेअरला जखडला गेला. अजून त्याला पीएचडी मिळाली नव्हती, काम चालू होतं. आणि हे त्याचं काम, तिथं पीएचडी मिळवण्यासाठी ब्लॅक होल्स या संकल्पनेच्या त्यानं अभ्यासाला सुरुवात केली होती. आणि ह्या वेळेतोपर्यंत, म्हणजे वयाच्या 27व्या वर्षापर्यंत, ही वॉज कन्फाइन्ड टू अ व्हीलचेअर. तो एका व्हीलचेअरला जखडला गेला. टू बी कन्फाइन्ड टू, जखडले जाणे. अँड वॉज रॅपिडली लुझिंग कंट्रोल ऑफ हिज हँड्स अँड स्पीच. आणि आपल्या हाताचं आणि आपल्या बोलण्याचं नियंत्रण त्यानं वेगानं गमावलं. रॅपिडली म्हणजे वेगाने, कंट्रोल म्हणजे नियंत्रण. त्यानं आपल्या हाताचं आणि बोलण्यावरचं नियंत्रण, लक्षात घ्या, त्यानं वेगाने गमावलं. त्याला आता बोलता पण येत नव्हतं, हात हलवायला येत नव्हतं. त्यानं आपल्या हातावरचं आणि बोलण्यावरचं नियंत्रण वेगाने गमावलेलं होतं, लक्षात घ्या. द स्टडी ऑफ ब्लॅक होल्स, ब्लॅक होल्सचा जो अभ्यास आहे, स्पार्कड हिज इमॅजिनेशन विथ ब्राईट आयडियाज. ब्लॅक होल्सच्या अभ्यासाने त्यांच्या नवीन नवीन कल्पना शक्ती जागृत केली. टू स्पार्क म्हणजे जागृत करणे, अवेकन, जागे करणे, स्पार्कड. या ब्लॅक होलच्या अभ्यासानं त्यांच्या नवीन कल्पनांसह त्यांच्या कल्पना शक्तीला जागृत केलं. ही मेड मेनी इपोक मेकिंग स्टेटमेंट्स. त्यांनी युगप्रवर्तक अशी काही विधानं केली. इपोक मेकिंग, युगप्रवर्तक म्हणजे बदलणारी, समाजाला बदलवणारी, वेगळी आगळी वेगळी, युगप्रवर्तक म्हणजे धाडसी विधानं अशी त्यानं या ठिकाणी केली. दॅट शुक एस्टॅब्लिश्ड थेरीज, ज्या त्यांच्या विधानाने प्रस्थापित सिद्धांताला हादरवून सोडलं. शुकचं मूळ रूप शेक, हादरवून सोडणे. या ठिकाणी लक्षात घ्या, ब्लॅक होल्स या संकल्पनेच्या अभ्यासाने त्यांच्या कल्पना शक्तीला जागृत केलं. अँड ही मेड मेनी इपोक मेकिंग स्टेटमेंट्स, आणि त्यांनी काही युगप्रवर्तक अशी विधानं केली ज्यांनी, लक्षात घ्या, प्रस्थापित सिद्धांताला हादरवून सोडलं. तुम्ही म्हणाल, सर काय आहे ब्लॅक होल्स?
तर इथं मी ब्लॅक होल्स म्हणजे काय दिलंय लक्षात घ्या. ब्लॅक होल्स याचा अर्थ काय बघा सर, तर ब्लॅक होल्सला मराठी शब्द आहे कृष्णविवर. प्रचंड गुरुत्वाकर्षण असलेल्या ताऱ्यांचा स्फोट होतो. प्रचंड गुरुत्वाकर्षण शक्ती, आतमध्ये खूप शक्ती असते, त्याचा स्फोट होतो आणि त्याचे विवर निर्माण होतात. त्याचे विवर निर्माण होतात आणि या विवरातून प्रकाश बाहेर पडू शकत नाही. प्रचंड गुरुत्वाकर्षण शक्ती असलेले काही तारे आहेत, प्रचंड गुरुत्वाकर्षण ग्रॅव्हिटेशनल फोर्स, त्याचा स्फोट होतो, तुकडे होतात आणि त्याच्या आतमध्ये प्रकाश असतो, पण तो प्रकाश बाहेर पडू शकत नाही, म्हणून ते अंधारमय दिसतात, ब्लॅक होल्स दिसतात, त्यातनं बाहेर पडू शकत नाही. इंग्लिशमध्ये एक्सप्लोजन ऑफ स्टार्स. ब्लॅक होल्स म्हणजे काय? एक्सप्लोजन ऑफ स्टार्स, ताऱ्यांचा स्फोट होतो ड्यू टू एक्स्ट्रीम ग्रॅव्हिटेशनल फोर्स. अत्यंत गुरुत्वाकर्षण शक्तीमुळं या ठिकाणी ताऱ्यांचा स्फोट होतो. अ रिजन इज प्रोड्युस्ड, नो रेडिएशन कॅन एस्केप फ्रॉम द रिजन. आणि तो एक असा भाग तयार होतो की ज्यातनं कुठलेही रेडिएशन्स होत नाहीत, काही किरणं उत्सर्जित होत नाहीत. लक्षात घ्या, त्या भागातून किरणं बाहेर पडू शकत नाहीत आणि म्हणून त्याला ब्लॅक होल्स म्हणतात. असं अवकाशामध्ये होतं. आणि त्याचा तो अभ्यास करत होता पीएचडी मिळवण्यासाठी. आणि हा ब्लॅक होलचा अभ्यास करत असताना लक्षात घ्या, या ठिकाणी त्याची कल्पना शक्ती या ठिकाणी जागृत झाली. वेगवेगळ्या कल्पना त्याला सुचल्या. त्यांनी काही युगप्रवर्तक अशी विधानं केली ज्यांनी प्रस्थापित सिद्धांत त्याला हादरवून सोडलं. सायंटिस्ट बिलीव्ह दॅट, शास्त्रज्ञांचा असा विश्वास होता की द युनिव्हर्स बिगॅन विथ बिग बँग, की या विश्वाची निर्मिती प्रचंड विस्फोट होऊन झाला. बिग बँग म्हणजे काय, की या ठिकाणी पृथ्वी कशी जन्माला आली, सूर्य कसा जन्माला आला, मंगळ कसं जन्माला आलं, ते एक प्रचंड मोठा हा ग्रह होता. ग्रहाचा स्फोट झाला आणि बारीक बारीक तुकडे झाले, त्यातनं पृथ्वी निर्माण झाली, त्यातनं सूर्य निर्माण झाला, त्यातनं हे निर्माण झालं, तो ग्रह निर्माण झाला, मंगळ ग्रह निर्माण झाला. अशी लोकांची, शास्त्रज्ञांची कल्पना होती, शास्त्रज्ञांचा विश्वास होता. त्याला बिग बँग थेअरी म्हणतात. बिग बँग थेअरी असं म्हणतात. सायंटिस्ट बिलीव्ह दॅट द युनिव्हर्स बिगॅन विथ बिग बँग. शास्त्रज्ञांचा असा विश्वास होता की प्रचंड विस्फोट होऊन या विश्वाची निर्मिती झाली, अशी लोकांची या ठिकाणी कल्पना होती, शास्त्रज्ञांची कल्पना होती. टू एक्सप्लेन दिस कन्सेप्ट बेटर, आणि विश्वाची निर्मिती कशी झाली या संकल्पनेचं अधिक स्पष्टीकरण करण्यासाठी स्टीफननं शोध लावला व्हॉट इज नोन ॲज लाय अल्जेब्रा. ह्याच्यापेक्षा त्याने वेगळं सांगितलं की एक मोठ्या ग्रहाचा, लक्षात घ्या, स्फोट होऊन बारीक बारीक ग्रह बनले, हे त्याला अधिक समजावून, चांगल्या पद्धतीने समजावून सांगण्यासाठी त्याने जे संशोधन केलं, इन्व्हेंटेड, त्याला म्हणतात, लक्षात घ्या, लाय अल्जेब्रा. त्याच्या संशोधनाचं नाव काय बघा सर, लाय अल्जेब्रा असं त्याला म्हणतात. लक्षात घ्या सर, लाय अल्जेब्रा. गुगलवर जर गेलो आपण, लाय अल्जेब्रा म्हणून जर टाकलं तर त्याच्याविषयी तुम्हाला अधिक माहिती या ठिकाणी मिळू शकते. तर अशा पद्धतीनं स्टीफननं या ठिकाणी बाबा या विश्वाचा शोध कसा लागला, विश्व कसं निर्माण झालं, तर त्याच्या पुढची माहिती त्यानं लाय अल्जेब्रा ह्या संकल्पनेतून विश्वाला दिली. आणि त्यानं जी काही इपोक मेकिंग स्टेटमेंट्स केले, त्यांनी जी काही युगप्रवर्तक विधानं केली, त्यामुळं आतापर्यंतच्या ज्या प्रस्थापित सिद्धांतांना, शास्त्रज्ञांनी मांडलेल्या सिद्धांतांना हादरा बसला. लक्षात घ्या, बिग बँग पेक्षा पुढं एक वेगळं, म्हणजे एका मोठ्या गोळ्याचा स्फोट होऊन हे बारीक बारीक ग्रह निर्माण झाले, सूर्य तारे निर्माण झाले, या सिद्धांताला हादरा देणारी काही विधानं त्यांनी त्यांनी काही संशोधन केलं आणि त्या संशोधनाला लाय अल्जेब्रा असं म्हणतात. लक्षात घ्या. आणि अशा पद्धतीने त्यांनी वेगळं अशा प्रकारचं संशोधन या ठिकाणी केलं. दो कन्फाइन्ड टू अ व्हीलचेअर, जरी तो या ठिकाणी व्हीलचेअरला या ठिकाणी जखडलेला होता. इथं कन्फाइन्ड म्हणजे जखडलेले असणे, कन्फाइन्ड म्हणजे जखडणे, कन्फाईन, लक्षात घ्या, जखडलेले असणे. जरी ते व्हीलचेअरला जखडलेले असले, विथ नो कंट्रोल ओव्हर हिज बॉडी, त्यांच्या शरीरावर काही नियंत्रण नव्हतं, त्याला पाय उचलायला येत नव्हता, हात उचलायला येत नव्हता, ढास बसला तरी लक्षात घ्या असा हलवायला येत नव्हता, काय करायला येत नव्हतं मुलाला. त्यांच्या शरीरावर काही नियंत्रण नव्हतं, मान हलवायला येत नव्हती, जीभ हलत नव्हती, तोंडातनं शब्द बाहेर पडत नव्हता, हात हलत नव्हता, पाय हलत नव्हता, काय करता येत नव्हतं मुलाला. म्हणजे त्यांच्या संपूर्ण शरीरावरचं नियंत्रण या ठिकाणी नव्हतं. सेव्ह अ फिंगर, पण त्यांचं एक बोट वाचलेलं होतं, एक बोट त्यांचं हलत होतं. लक्षात घ्या, एक बोट.
त्यांचं एक बोट हलत होतं विथ अ कॅम्प्युटर, आणि कॉम्प्युटर आणि ते बोट याच्या मदतीनं टू हेल्प एक्सप्रेस हिज थॉट्स, ह्या दोघांच्या मदतीनं ते आपल्या मनातला विचार व्यक्त करत होते. खुर्चीवर बसून, मांडीवर कॉम्प्युटर ठेवून, एका बोटानं ते टाईप करून, लक्षात घ्या, आपल्या मनातले विचार मांडत होते आणि पुस्तकं लिहित होते. एका बोटानं मनातले विचार मांडत होते. बोलता येत नव्हतं, काही हलवता येत नव्हतं. एक बोट फक्त परमेश्वराने त्याचं वाचवलेलं होतं. आणि त्यांनी सांगितले बघा सर, दो कन्फाइन्ड टू व्हीलचेअर, जरी ते खुर्चीला जखडलेले असले, विथ नो कंट्रोल ओव्हर हिज बॉडी, त्यांच्या शरीरावर कुठलंही नियंत्रण नव्हतं. सेव्ह अ फिंगर, त्यांनी बोट वाचलेलं होतं. अँड विथ अ कम्प्युटर टू हेल्प हिम एक्सप्रेस हिज थॉट्स, आणि कॉम्प्युटरच्या मदतीनं आणि त्या बोटाच्या मदतीनं, लक्षात घ्या, ते आपले विचार व्यक्त करू शकत होते. डॉक्टर हॉकिंग इज अ अथॉरिटी ऑन प्रोफाउंड सब्जेक्ट्स ऑफ सायन्स. डॉक्टर हॉकिंग हे विज्ञानाच्या सखोल विषयांवर अधिकारवाणीने बोलणारे व्यक्ती होते. अथॉरिटी म्हणजे अधिकारवाणीने बोलणारा, अधिकारवाणीने सांगणारी व्यक्ती. डॉक्टर हॉकिंग इज अन अथॉरिटी ऑन प्रोफाउंड सब्जेक्ट्स ऑफ सायन्स. विज्ञानाच्या सखोल विषयावर अधिकारवाणीने बोलणारे हे डॉक्टर हॉकिंग होते. न्यूमरस ऑनररी डॉक्टरेट्स अँड अवॉर्ड्स हॅव बीन बेस्टॉर्ड ऑन हिम. असंख्य सन्माननीय डॉक्टरेट्स, लक्षात, न्यूमरस म्हणजे असंख्य, 1 2 3 4 नव्हे, किती पीएचडी मिळाल्या, असंख्य पीएचडी, असंख्य पीएचडी, मानद पीएचडी, ऑनररी पीएचडी. ज्या खुर्चीला जखडलेल्या माणसानं हात पाय डोकं हलवता येत नाही, तोंड हलवता येत नाही, बोलता येत नाही, अशा माणसाने जे संशोधन केलं या विश्वनिर्मितीचं, त्याच्याबद्दल खुश होऊन अनेक विद्यापीठांनी त्यांना मानद पदव्या दिल्या. जगातल्या अनेक विद्यापीठांनी, अनेक देशांच्या विद्यापीठांनी त्यांना ऑनररी डॉक्टरेट्स, सन्माननीय मानद पीएचडी पदव्या दिल्या. अँड अवॉर्ड्स, पुरस्कार दिले. हॅव बीन बेस्टॉर्ड ऑन हिम, त्यांच्यावर, लक्षात घ्या, वर्षाव केला. त्यांच्यावर अनेक पुरस्कारांचा, अनेक पीएचडीचा, अनेक डॉक्टरेटचा त्यांच्यावर वर्षाव केला. लक्षात घ्या, बेस्टॉर्ड ऑन म्हणजे कन्फर्ड ऑन, च्यावर वर्षाव करणे. ही इज अ फेलो ऑफ द रॉयल सोसायटी. रॉयल सोसायटी म्हणजे जगातल्या विद्वानांची एक संघटना आहे, आणि त्या संघटनांचे ते फेलो होते. फेलो हे एक, लक्षात घ्या, सदस्यत्व आहे. त्यांना फेलो म्हणून बोलतात. रॉयल सोसायटीचा सदस्य म्हणजे मुलांनो फार मोठा मनुष्य. रॉयल सोसायटीचा, एपीजे अब्दुल कलाम सारखी माणसं अशा रॉयल सोसायटीचे फेलो असतात. मोठी मोठी माणसं आहेत ते. रॉयल सोसायटी जगातली सगळ्यात विद्वान लोकांची, लक्षात घ्या, ही सोसायटी आहे, आणि त्याचे ते फेलो होते. ही इज फेलो ऑफ द रॉयल सोसायटी अँड अ मेंबर ऑफ द US नॅशनल अकॅडमिक ऑफ सायन्स. अमेरिकेतल्या नॅशनल अकॅडमिक सायन्सचे ते सदस्य होते, सन्माननीय सदस्य होते. अशा प्रकारचं, लक्षात घ्या, त्यांनी इतकं काम केलं होतं. इन स्पाइट ऑफ बीइंग कन्सिडर्ड आइन्स्टाईन्स इक्वल इन इंटेलिजन्स, बुद्धिमत्तेच्या बाबतीत आइन्स्टाईनच्या बरोबरीचे आहेत असं मानलं जात असलं तरी, इन स्पाइट ऑफ म्हणजे असे असून देखील, इन स्पाइट ऑफ म्हणजे असे असून देखील, बीइंग कन्सिडर्ड, टू बी कन्सिडर्ड म्हणजे मानले जाणे, आइन्स्टाईनच्या बरोबरीचे बुद्धिमत्तेच्या बाबतीत, इन इंटेलिजन्स, बुद्धिमत्तेच्या बाबतीत आइन्स्टाईनच्या बरोबरीचे हे व्यक्तिमत्व आहे असं मानलं जात असलं तरी, डॉक्टर हॉकिंग इज अ व्हेरी हंबल मॅन. डॉक्टर हॉकिंग हे एक अत्यंत नम्र व्यक्ती होते, विनम्र व्यक्ती होते. लक्षात घ्या, अ सिंपल, एक साधं व्यक्तिमत्व, डाऊन टू अर्थ, अगदी, लक्षात घ्या, ज्यांचे पाय पृथ्वीवर होते. लक्षात घ्या, उगाच बढाया मारायचे नाही, डाऊन टू अर्थ, अत्यंत विनम्र, लक्षात घ्या, अशी व्यक्तिमत्व होते. ही हॅज ऑथर्ड मेनी बुक्स, तरी कित्येक पुस्तकांचं लिखाण केलं. ऑथर्ड म्हणजे रोट, मेनी म्हणजे जवळ 15 पुस्तकांचं त्यांनी लिखाण केलंय मुलांनो. ही ऑथर्ड, ही रोट अराउंड 15 बुक्स, तरी कित्येक पुस्तकांचं लिखाण केलं. सुमारे 15 पुस्तकांचं त्यांनी लिखाण केलं. डीलिंग विथ द ऑसम आयडियाज, एक अचंबित करणाऱ्या कल्पनांच्या संबंधित असलेली पुस्तकं लिहिली. एक अचंबित करता येईल, तोंडात बोट घालावं लागेल असं ऑसम, अचंबित कराव्या लागणाऱ्या कल्पनांसंबंधित या ठिकाणी त्यांनी 15 पुस्तकं लिहिली. कीपिंग अ ले मॅन इन माइंड, मनामध्ये सामान्य व्यक्तीला गृहीत धरून.
मनामध्ये सामान्य व्यक्तीला गृहीत धरून सामान्य व्यक्तीला वाचता येईल, सामान्य व्यक्तीला कळेल, सर्वसामान्य व्यक्तीला कळेल अशा प्रकारची पुस्तकं या ठिकाणी त्यांनी लिहिली. लक्षात घ्या, एका बोटाच्या साह्याने. कॉम्प्युटरवर काय हातपाय हालत नाही, काय नाही. विचार करा, वय वर्ष 27 पासून लक्षात घ्या, तिथनं पुढं वय वर्ष, तिथं जो 51 वर्ष पुढं 76-77 वर्ष ते जगले. लक्षात घ्या, 50 वर्ष एका बोटावर त्यांनी करून, लक्षात घ्या, संशोधन करून 15 पुस्तकं लिहिली, जी सर्वसामान्य लेमॅन, कॉमन मॅनला वाचता येतील. हिज रायटिंग इज फुल ऑफ विट अँड ह्युमर. त्यांचं लिखाण हे बुद्धी चातुर्याने आणि विनोदाने भरलेलं असायचं. टू बी फुल ऑफ म्हणजे ने भरलेले असणे, विट म्हणजे बुद्धी चातुर्य, इंटेलिजन्स, ह्युमर म्हणजे विनोद. त्यांचं लक्षात घ्या, लिखाण हे बुद्धी चातुर्याने आणि विनोदाने भरलेलं असं होतं. लक्षात घ्या, ही स्टाईल इज सो लिस्यूड. त्यांचं लक्षात घ्या, लिखाणाची पद्धती खूप रसाळ होती, सिंपल होती. ही स्टाईल इज सो ल्युसिड. त्यांची स्टाईल, लिखाणाची पद्धत इतकी रसाळ होती, म्हणजे ल्युसिड म्हणजे इझी टू अंडरस्टँड, सिंपल. त्यांची भाषा शैली इतकी साधी होती की दॅट नॉन सायंटिस्ट कॅन ऑल्सो अंडरस्टँड हिम, की अगदी अशास्त्रीय व्यक्ती, शास्त्रज्ञ नसलेली व्यक्ती देखील त्यांचं लिखाण समजू शकत होती. हिज बुक, त्यांचं जे पुस्तक आहे, ज्या पुस्तकाचं नाव आहे अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम, काळाचा थोडक्यात इतिहास. अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम, काळाचा थोडक्यात इतिहास, या नावाचं जे त्यांचं पुस्तक होतं, इज वन ऑफ द बेस्ट सेलिंग बुक्स ऑफ अवर टाइम्स. हे आपल्या काळातील सर्वाधिक विक्री असणारं पुस्तक होतं. हे आपल्या काळातील सर्वाधिक विक्री असणाऱ्या पुस्तकापैकी एक होतं. काळाची, लक्षात घ्या, संक्षिप्त इतिहास, काळाचा संक्षिप्त इतिहास हे त्यांनी लिहिलेलं पुस्तक हे बेस्ट सेलिंग बुक होतं, सर्वोत्तम खप असलेलं पुस्तक होतं. ऑन बीइंग आस्क्ड, विचारल्यानंतर, लक्षात घ्या, हाऊ ही फील्स अबाउट हॅव्हिंग अ ड्रेडफुल ALS, अत्यंत भयंकर असा ALS नावाचा रोग तुम्हाला झालाय, याविषयी तुम्हाला कसं वाटतं, याविषयी विचारल्यानंतर त्यांना विचारलं की साहेब, तुम्हाला ALS नावाचा एक महाभयंकर ड्रेडफुल आजार झालेला आहे, तुम्हाला कसं वाटतं, याविषयी विचारलं. हात हलवता येत नाही, पाय हलवता येत नाही, कंबर हलवता येत नाही, मान हलवता येत नाही, डोकं हलवता येत नाही, बोलता येत नाही, फक्त एक बोट हलवता येतं, असा महाभयंकर आजार तुम्हाला झालाय, तुम्हाला कसं वाटतं? तर डॉक्टर हॉकिंग, द क्वाइटन्सन्स ऑफ ऑप्टिमिझम अँड होप सेज, आशावाद, ऑप्टिमिझम म्हणजे आशावाद आणि आशा, आशावादचं या ठिकाणी परिपूर्ण उदाहरण असलेले डॉक्टर हॉकिंग असं म्हणाले, नॉट व्हेरी डिफरंट फ्रॉम द रेस्ट, इतर लोकांच्या पेक्षा काही मी फार वेगळा आहे असं मला वाटत नाही. ते काय म्हणतात, इतर लोकांच्या पेक्षा मी काही फार वेगळा नाहीये, इतर लोकांच्या इतकाच मी सर्वसामान्य आहे. म्हणजे लोकांनी माझ्यावर दया वगैरे करावी बिलकुल नाही. द रेस्ट म्हणजे इतर लोक, अदर पीपल, इतर लोकांच्या पेक्षा मी काही वेगळा नाहीये. आय ट्राय अँड लीड ॲज नॉर्मल लाईफ ॲज पॉसिबल, मी शक्य तितकं, लक्षात घ्या, सर्वसामान्य जीवन जगण्याचा प्रयत्न करतो आहे. मी शक्य जेवढं होईल तेवढं सर्व नॉर्मल लाईफ, जीवन जगण्याचा मी प्रयत्न करतोय. अँड नॉट थिंक अबाउट माय कंडिशन अँड रिग्रेट द थिंग्स, आणि मी माझ्या स्थितीवर किंवा मी या ठिकाणी कुठल्याही गोष्टीवर खेद व्यक्त करत नाही. मी देवाला शिव्या घालत नाही की देवानं मला कुठल्या परिस्थितीत ठेवलं. बरं, नॉट थिंक अबाउट माय कंडिशन, माझ्या स्थितीविषयी मी फारसा काही विचार करत नाही. ऑर रिग्रेट द थिंग्स इट प्रिव्हेंट्स मी फ्रॉम डुईंग, आणि काही गोष्टी करण्यापासून ज्या गोष्टी मला रोखतात त्याच्याबद्दल मी खेद व्यक्त करत नाही. रिग्रेट म्हणजे खेद व्यक्त करणे, फील सॅड. थिंग्स म्हणजे अशा गोष्टी, प्रिव्हेंट म्हणजे रोखणे, थांबवणे, मी द फ्रॉम डुईंग, काही गोष्टी करण्यापासून जे मला रोखलं जातं त्याच्याबद्दल मी कधी खेद व्यक्त करत नाही, दुःख व्यक्त करत नाही. विच आर नॉट मेनी, आणि अशा काही गोष्टी फार नाही आहेत ज्या मी करू शकत नाही. अशा गोष्टी काही फार नाही आहेत ज्या गोष्टी मी करू शकत नाहीत, आणि त्याबद्दल मला काही वाईट वाटत नाही. डॉक्टर हॉकिंग फर्मली बिलीव्स दॅट, डॉक्टर हॉकिंग यांचा ठाम विश्वास आहे की, फर्मली म्हणजे ठाम, डॉक्टर हॉकिंग यांचा, लक्षात घ्या, ठाम असा विश्वास आहे. डॉक्टर हॉकिंग फर्मली बिलीव्स दॅट, डॉक्टर हॉकिंग यांचा ठाम असा विश्वास आहे की इन द नेक्स्ट मिलेनियम, पुढील 1001 वर्षामध्ये,
मिलेनियम म्हणजे 1000 वर्ष. पुढील 1000 वर्षामध्ये सायन्स विल डिस्कवर द कोअर सिक्रेट्स ऑफ द युनिव्हर्स. विज्ञान हे विश्वाचं मुख्य रहस्य शोधून काढेल. येणाऱ्या 1000 वर्षामध्ये विज्ञान, सायन्स हे या विश्वाचं, त्याच्या आरंभाचं, त्याच्या इतिहासाचं आणि या ठिकाणी मुख्य रहस्य शोधून काढेल. अँड मे बी इव्हन प्रिडिक्ट्स इट अल्टिमेट डिमाइस. आणि ह्या जगाचा शेवट केव्हा होईल, या जगाचा अंतिम नाश केव्हा होईल, याचंही भाकीत येणाऱ्या 1000 वर्षामध्ये करता येईल. यांनी लक्षात घ्या, डॉक्टर हॉकिंग फर्मली बिलीव्स दॅट, डॉक्टर हॉकिंग यांचा ठाम असा विश्वास आहे की इन द नेक्स्ट मिलेनियम, पुढील 1000 वर्षामध्ये सायन्स विल डिस्कवर, विज्ञान शोधून काढेल द कोअर सिक्रेट्स ऑफ द युनिव्हर्स, या विश्वाची मुख्य रहस्य, कोअर सिक्रेट्स, या विश्वाची मुख्य रहस्य शोधून काढेल. इट्स ओरिजिन, ह्या विश्वाचा आरंभ कसा झाला ते शोधून काढेल. इट्स हिस्ट्री, ह्या विश्वाचा इतिहास काय आहे ते शोधून काढलं जाईल येत्या 1000 वर्षामध्ये. अँड मे बी इव्हन प्रिडिक्ट, आणि कदाचित याचाही भाकीत करता येईल, हे भविष्य सांगता येईल. इट्स अल्टिमेट डिमाइस, ह्या विश्वाचा अंतिम नाश कसा होईल. डिमाइस म्हणजे नाश, शेवट. या विश्वाचा अंतिम शेवट कसा होईल, अंतिम नाश कसा होईल, याचंही भाकीत, याचंही भविष्य, याचंही प्रिडिक्ट येत्या 1000 वर्षामध्ये या ठिकाणी विज्ञान करू शकेल, यावर त्याचा ठाम विश्वास आहे. लाईक डॉक्टर हॉकिंग यांच्याप्रमाणे देर आर मेनी पीपल, कित्येक लोक आहेत, हु डिस्प्ले एक्झॅम्पलरी करेज इन देअर लाईव्स, ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये अत्यंत उदाहरण देण्याजोगं धाडस या ठिकाणी दाखवलेलं आहे. लाईक डॉक्टर हॉकिंग यांच्याप्रमाणे देअर आर मेनी पीपल, या जगामध्ये कित्येक लोक आहेत, हु डिस्प्ले एक्झॅम्पलरी करेज इन देअर लाईव्स, ज्यांनी आपल्या जीवनामध्ये या ठिकाणी एक दुसऱ्याला उदाहरण होईल अशा प्रकारचं धाडसाचं प्रदर्शन केलेलं आहे. लेट अस सॅल्यूट ऑल दोज ब्रेव पीपल, त्या सर्व शूर लोकांना आपण सलाम करूया, आपण सॅल्यूट करूया. हु इन स्पाइट ऑफ बीइंग डिसेबल्ड, जे अपंग असून देखील, जे डिसेबल्ड म्हणजे अपंग, जे अपंग असून देखील स्ट्राईव्ह टू डू देअर बेस्ट, आपल्या झगडण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतात. टू डू वन्स बेस्ट म्हणजे प्रयत्नांची पराकाष्ठा करणे, झगडणे. प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यासाठी लक्षात घ्या, जे झगडतात, अपंग असून देखील, डिसेबल्ड म्हणजे अपंग, अपंग असून देखील, इन स्पाइट ऑफ म्हणजे असे असून देखील, डिसेबल्ड म्हणजे अपंग, अपंग असून देखील काही लक्षात घ्या शूर लोक आहेत, जे या ठिकाणी झगडतात, आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करतात. अशा शूर लोकांना, अशा सर्व शूर लोकांना आपण सलाम करूया. या ठिकाणी आपण जर त्याची समरी बघितली मुलांनो, तर स्टीफन हॉकिंग गॉट द हायेस्ट सिव्हिलियन इन द US, लक्षात, सिव्हिलियन अवॉर्ड, द हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड, लक्षात, द हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड. त्यांना लक्षात घ्या, डॉक्टर स्टीफन हॉकिंगना, ह्याला आपण डॉक्टर म्हणूया, लक्षात घ्या, डॉक्टर स्टीफन हॉकिंगना एक सर्वात उच्च असा नागरी पुरस्कार मिळाला अमेरिकेमधला. US म्हणजे अमेरिका, अमेरिकेमधला सर्वोच्च असा नागरी पुरस्कार डॉक्टर स्टीफन हॉकिंगना मिळाला. आणि त्या पुरस्काराचं नाव आहे द प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम. प्रेसिडेन्शियल, जसं आपल्याकडे भारतरत्न आहे बघा सर, आपल्याकडे भारतातला सर्वोच्च नागरी पुरस्कार कुठला आहे सांगा सर? नागरिकांना देणारा, सिव्हिलियन म्हणजे सिव्हिल लोकांना, सामान्य लोकांना देणारा भारतरत्न हा पुरस्कार आहे. तर लक्षात घ्या, द प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम असा अमेरिकेतला सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. मग अमेरिकेतला हा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न सारखा, द प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम या नावाचा लक्षात घ्या अमेरिकेतला सर्वोच्च नागरी पुरस्कार डॉक्टर स्टीफन हॉकिंगना या ठिकाणी देण्यात आला. हिज लाईफ स्टोरी वॉज डिस्क्राइब्ड इन द 2014 फिल्म. 2014च्या चित्रपटामध्ये त्यांची लक्षात घ्या लाईफ स्टोरीचं वर्णन करण्यात आलेलं आहे. त्या चित्रपटाचं नाव होतं द थेअरी ऑफ एव्हरीथिंग. द थेअरी ऑफ एव्हरीथिंग हे या त्या चित्रपटाचं नाव होतं. 2014 साली प्रकाशित झाला. 2014 साली जो चित्रपट प्रकाशित झाला त्या चित्रपटाचं नाव आहे द थेअरी ऑफ एव्हरीथिंग. आणि या चित्रपटामध्ये त्यांचं संपूर्ण आयुष्याचं वर्णन केलेलं आहे. ही पास्ड अवे ऑन 14 मार्च 2018. त्यांचा मृत्यू 14 मार्च 2018 ला झाला.
त्यांचा जन्म 1942 ला झाला होता, मृत्यू 2018ला, 76 वर्ष ते जगले. लक्षात घ्या. ही लिव्ड विथ व्हीलचेअर फॉर 49 इयर्स. 49 वर्ष ते व्हीलचेअरवर जगले. लक्षात घ्या, वयाच्या 27व्या वर्षी ते या ठिकाणी खुर्चीला जखडलेले होते. 76व्या वर्षी त्यांचा डेथ झाला. लक्षात घ्या सर, म्हणजे खुर्चीला त्या ठिकाणी व्हीलचेअरला किती वर्ष जखडून होते? 49 इयर्स. 49 वर्ष या ठिकाणी ते, लक्षात घ्या, खुर्चीला जखडून होते. पण जरी असले तरी त्यांनी आपलं संशोधन चालू ठेवलं होतं. 15 पुस्तकांचं लिखाण केलं होतं. जगातल्या असंख्य विद्यापीठांनी त्यांना, लक्षात घ्या, PhD प्रदान केलेल्या होत्या. आणि अशा प्रकारचं एक आनंददायी जीवन त्यांनी जगण्याचा प्रयत्न केला. त्यांनी या ठिकाणी, लक्षात घ्या, ह्या विश्वाची निर्मिती कशी झाली याच्यावर त्यांनी संशोधन केलं, ज्याला आपण कॉस्मॉलॉजी असं म्हणतो. He could use his only one finger. 49 वर्ष ते व्हीलचेअरवर जगले. केवळ आपलं एक बोट ते वापरू शकले होते, बाकी काही शरीर नाही मुलांनो. मग मला सांगा, या धड्यातनं आपण काय शिकायचं आहे मुलांनो? या धड्यातनं आपण काय शिकायचं आहे? आपण सातत्यानं मुलांनो या ठिकाणी तक्रार करत राहतो. सातत्यानं आपण तक्रार करत राहतो की तो मुलगा किती चांगला आहे बघा, तो सायकलवरनं येतो, या ठिकाणी मी चालत येतोय. काय माझं जीवन बरोबर नाही. सायकलवाला करतो बघा, तो माझा मित्र कसा स्कूटरवरनं, बुलेटवरनं ढगा 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 करत येतो, मी बघा सायकलवरनं येते. काय माझं लाईफ नाही बरोबर. काय बरोबर नाही. का बुलेटवाला काय म्हणतोय, ते कसं कार येते बघा, ड्रायव्हर बिवर कधी भारी, मी काय, माझं काही जीवन बरोबर नाही. मुलांनो, तुम्ही काय करायला पाहिजे लक्षात घ्या. कारवाल्यानं बुलेटवाल्याकडे बघायला पाहिजे, म्हणायला पाहिजे की मी कारमधनं AC मधनं बसून येतोय, मी किती भाग्यवान आहे. बुलेटवाल्यानं सायकलकडे बघायला पाहिजे आणि म्हणायला पाहिजे, अरे मी बुलेटवरनं येतोय, सायकलवाल्यापेक्षा मी भाग्यवान आहे. सायकलवाल्यानं चालत जाणाऱ्या माणसाकडे बघायला पाहिजे आणि या ठिकाणी म्हणायला पाहिजे की तो चालत येतोय, मी तर, लक्षात घ्या, मोटरसायकलवरून येतोय, मी किती भाग्यवान आहे. चालत जाणाऱ्या माणसाने या ठिकाणी चप्पल नसलेल्या माणसाकडे बघायला पाहिजे, अरे ह्याच्या पायात तर चप्पल नाही, माझ्या पायात चप्पल आहे, मी किती भाग्यवान आहे. ज्याच्या पायात चप्पल नाही त्यानं बघायला पाहिजे की अरे हा तर अपंग आहे, ह्याला एकच पाय आहे, मला 2 पाय आहेत, मी किती भाग्यवान आहे. ज्याला 2 पाय नाहीये, त्याला एकच पाय आहे, लक्षात घ्या, त्यानं म्हणायला पाहिजे अरे त्याला तर 2 पाय नाहीत, मला एक तरी पाय आहे, मी किती भाग्यवान आहे. आणि ज्याला दोन्ही पाय नाहीत त्यांनी म्हणायला पाहिजे, लक्षात घ्या, या माणसाला तर दोन्ही हात नाहीत, मला तर 2 हात आहेत, मी किती भाग्यवान आहे. आणि ज्याला, लक्षात घ्या, 2च हात आहेत, लक्षात घ्या, बरोबर आहे, त्याने म्हणायला पाहिजे की ह्या डॉक्टर स्टीफन हॉकिंगकडे बघा, ह्याला तर काहीच नाही, हात बी नाही, पाय बी नाही, डोकं बी नाही, काय बी नाही, काहीच हालत नाही, एक बोट. त्याच्यापेक्षा मी भाग्यवान आहे, मात्र सगळ्या 2 हात हालतात. ह्या स्टीफन हॉकिंगकडे बघितलं आणि ह्या माणसानं, लक्षात घ्या, खुर्चीवर बसून एका बोटाच्या साह्याने 50 वर्ष, 49 वर्ष आयुष्य काढलं मुलानं. आत्महत्या नाही केली, आत्महत्या नाही केली, निराशेनं लढत दिली. समाजाला या ठिकाणी विज्ञानाचा वर्षाव दिला. सायन्स म्हणजे काय, पृथ्वीची निर्मिती कशी झाली, विश्वाची निर्मिती कशी झाली, याच्यावर त्यानं विचार केला. विज्ञानामध्ये संशोधन केलं, जगाला काहीतरी देऊन तो गेला. लक्षात घ्या, एक बोट असणारा माणूस. ह्याच्यापेक्षा आपण भाग्यवान आहे, ह्याच्यापेक्षा आपण खूप काही करू शकतो. आणि म्हणून मुलांना स्वतःला कमी समजू नका. ज्या माणसाला हात नाही, पाय नाही, लक्षात घ्या, डोकं हालत नाही, काय नाही, सगळं खुर्चीला जकडून आहे, एका बोटाच्या साह्याने, लक्षात घ्या, जगाला हादळून सोडलं. जगातल्या सगळ्या विद्यापीठांनी ज्याला PhDची वर्षाव केला, पुरस्काराचा वर्षाव केला, हा एक बोट असणारा मनुष्य एवढं काही करू शकतो, आपण तर ह्याच्यापेक्षा जास्त करू शकू. आपण काही कमी आहे का? आणि म्हणून तुम्ही स्वतःला कमी लेखू नका. सेल्फ इस्टीम, आत्मप्रशंसा फार महत्वाची आहे मुलांनो. मी हे करू शकतो, मी काही कमी नाही, मी काही कमी नाही, हा विचार तुमच्या मनामध्ये आला पाहिजे. आणि तुम्ही नव्या उमेदीनं तुमच्याकडल्या ज्या अडीअडचणी आहेत त्या बाजूला सारून तुम्ही नव्या उमेदीनं, लक्षात घ्या, कामाला सुरुवात केली पाहिजे आणि इतिहास निर्माण केला पाहिजे. मला खात्री आहे हे पुस्तक वाचल्यानंतर तुम्ही या ठिकाणी तुमच्यातल्या कमतरता बाजूला ठेवून या ठिकाणी नव्या उमेदीनं
नव्या उत्साहाने जीवन जगायला सुरुवात कराल आणि काहीतरी समाजासमोर नवीन मांडाल, काहीतरी समाजासमोर नवीन आदर्श घडवाल, काही समाजासमोर नवीन इतिहास घडवाल. आणि त्यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि इथं थांबतो. धन्यवाद.